पुसणारा नामर्द सरकार आहे, दोन बायकाचं सरकार आहे. शिंदेबाई आणि पवारबाई याच्याबरोबर प्रपंच करणारा जो देवेंद्र फडणवीस आहे, दोन बायकाचं सरकार आहे. या दोन बायकामुळे या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली. अरे देवा भाऊ, एक बायको कमी कर, पहिली एक होती तेव्हा सुरळीत चालू होत रे. दोन बायकामुळे तुझं जनतेकडलं दुर्लक्ष चालू आहे. हे देवा, शिंदे तरी ठेव नाहीतर पवारबाई तरी ठेव, आणि या दोन बायामुळं आमच्या जनतेचं नुकसान होत रे. हे देवा, तू आम्हाला लाडकी बहीण म्हणला होता ना, तर लाडक्या बहिणीचं कुकू पुसायला लागला रे तू, लाडक्या बहिणीची लेकरं मारायला रे तू, लाडक्या बहिणीचं सगळा संसाराचा सत्यानाश करायला रे तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा जरी तू मतदान लाटलाचील ना देवा, एका साडीवर बाई म्हातारी होत नाही. तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना लाडक्या बहिणी निवडून दिला, लाडक्या बहिणीने निवडून दिला ना. अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुझाच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत राहा. सांग नाही तुला, लाडकी बहीण तुझा गणपती केल्याशिवाय राहत नाही. लाडक्या बहिणीच्या नावाखाली तू निवडून आला म्हणतो रे, तू लाडक्या बहिणी निवडून आला नाही. ईव्हीएम मध्ये घोटाळा केला रे रुमण्या, तू रुमण्या ईव्हीएम मध्ये घोटाळा केला, पण लाडक्या बहिणी पुढे केल्या. सख्या भावाला बहीण बहीण म्हणायला गेली, आणि तू कोण कुठला रे? तू कोण कुठला? तिकडे बाई मोठ्या मोठ्या टेजवर बोंबलती, तू इकडे बोंबलतो. इकडे ये की कृषी मंत्री रमी पियाव यार, कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी धोरण चालू आहे, विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे, आणि ही कृषी मंत्री रमी खेळत आहे. वरनं ती मायका लाल म्हणताय की मी ते काय 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 करत होतो, माझं काय चुकलं. अरे लाज लाव्या, पत्त्यावर पत्ते टाकत होता, आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. एखाद्या गोरगरीबाला न्याय देऊ शकत नाही. जर तुम्ही न्याय देत नाही तर तुमची लायकी नाही रे या सरकारमध्ये बसायची. राजीनामा द्या आणि बसा. आणि जी सरकार म्हणताय ना लाडकी बहीण, अरे नालायक गोड्यानो, लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी, वरडा लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी, तुझं सरकार बिकारी आहे. मग तुझ्या सरकाराचं जेवढं बी कर्ज आहे ना, आमची शेतकरी बांधव फेडतो म्हणते. अरे शब्द देऊन बघ, शब्द देऊन बघ आमचा शेतकरी. ज्या जगा शेतकऱ्याला तू जगाचा पोशिंदा म्हणता, ज्या शेतकऱ्याला तुम्ही बळीराजा म्हणता, आणि त्या शेतकऱ्याला रोज तिळ मारता तुम्ही, या शेतकऱ्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मध्येच नवीन काहीतरी काढू, खेळायला जाणार. रमी खेळ रमी पियाव्या. मग आता त्याची जी लायकी आहे, रमी खेळत होता, आता त्याला क्रीडाच मंत्री केलं. आता त्यानं त्याची जी आहे ना